नारायणगावच्या शेतकरी महिलेचा मुंबईत विधिमंडळात सत्कार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते स्वीकारला सन्मान. शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील भातसा प्रकल्प कर्मचारी गणपत बाबू शिर्के यांच्या सुनबाई, जिल्हा परिषद शिक्षक भरत गणपत शिर्के यांच्या पत्नी सौ भूमिका भरत शिर्के यांनी बीएड शिक्षण घेतले. हे शिक्षण घेतल्यानंतर 2 वर्ष गावातील प्राथमिक शाळेमध्ये करार तत्वावरती प्राथमिक शिक्षण म्हणून काम केले. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये 8 वर्ष क्षेत्र समन्वयक म्हणून काम केले. हे काम करत असताना महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात महिलांना विविध उद्योग व्यवसाय तसेच त्यांचे शाश्वत उपजीविका उभी करण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन केले. हे काम करत असतानाच महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी शेतकरी महिलांचे संघटन महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. या संकल्पनेतूनच कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत केंद्र शासनाच्या 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना या योजनेअंतर्गत शहापूर महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सध्या 1,000 भागधारक महिला आहेत. या महिलांना शासनाच्या पहिले अनुदान योजनेचा लाभ मिळाला आहे. या भांडवलामधून कंपनीने स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू केले. या कृषी सेवा केंद्राचा सुरुवातीची उलाढाल 6.5 लाख रुपये आहे. तसेच मिलेट युनिट सुरू केले आहे. या मिलेट युनिटच्या माध्यमातून पौष्टिक लाडू निर्मिती तसेच नाचणी, ज्वारी, बाजरी, उडीद याचे पापड तयार करणे व मसाले यावरती काम चालू आहे. या सर्व व्यवसायातून कंपनीचा वार्षिक उलाढाल 13 लाख रुपये झाला आहे. या सर्व कामाची दखल घेत एकलव्य फाउंडेशन यांनी कर्तृत्ववान महिला तसेच साई ज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. शहापूर महिला शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी महिलांना शेतीविषयकच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच या तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये आत्मविश्वासाने त्यांनी उपयोग करावा यासाठी माननीय प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक ठाणे पाचे यांच्या मार्गदर्शनाने कृषी 2026 प्रदर्शनाची कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आत्मा विभागाअंतर्गत शेतकरी महिला अभ्यास सहल नेण्यात आली. शहापूर महिला शेतकरी उत्पादक कंपनीस नाबार्ड अर्थसहाय्य करते. नाबार्डच्या माध्यमातून विविध प्रदर्शनी तसेच आदिवासी महिलांच्या शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहापूर वार्ता या यूट्यूब चॅनलच्या वतीने पुढील वाटचाली शुभेच्छा. वहिनी, आज मंत्रालयातील विधिमंडळामध्ये पुरस्कारांनी आपण सन्मानित झालात, काय सांगाल? नमस्कार सगळ्यांना. भूमिका शिर्के, बाजना भूमिका भरत शिर्के, राहणार नारायणगाव मळेगाव. महाराष्ट्र शासन व विधिमंडळ यांनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 हे घोषित करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने दोघांनीही समन्वयाने महिला सक्षमीकरण चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि या चर्चासत्रासाठी ठाणे जिल्ह्यातून म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून एका शेतकरी महिलांसाठी काम करणाऱ्या महिलांची निवड करण्यात आली. त्यातून ठाणे जिल्ह्यातून माझी निवड झाली. मी काम करत असताना आपल्या शहापूर महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपण 1,000 शेतकरी महिलांचं संघटन केलंय. या शेअरधारक आपल्या सगळ्या महिला आहेत आणि केंद्र शासन आणि नाबार्ड असं दोन्ही मिळून आपल्याला ही कंपनी सक्षमीकरण करण्यासाठी म्हणजे सक्षम होण्यासाठी महिलांची अनुदान देतं आणि कंपनीच्या माध्यमातून आपण विविध शासकीय योजनांची माहिती, शासकीय योजनांचा लाभ तसेच शेतीवर आधारित बिगर शेतीवर आधारित व्यवसायांचं आपण प्रशिक्षण आपल्या या सभासदांना देतो आणि आपल्या तालुक्यातलं पहिलं शेतकऱ्यांचं कृषी सेवा केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती इथे आपलं चालू आहे. तसंच आपल्याकडे जी काही नाचणी वरई तयार होते यावरती आपण एक मिलेट युनिट सुरू केलंय. त्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारची पिठं, पौष्टिक लाडू, त्यानंतर नाचणी, ज्वारी, बाजरीचे, तांदळाचे, उडदाचे पापड तयार करतो. तर अशा पद्धतीने आपल्या ग्रामीण भागातील महिलांना घर बसल्या तसेच कंपनीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. या संपूर्ण कार्याची, या उल्लेखनीय कार्याची शासनाने दखल घेऊन मला
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला शेतकरी पुरस्कार सन्मानित केले. आता किती महिला आहेत एकूण? आता 1000 महिला आहेत आपल्या. 1000 महिला आहेत. 1000 शेतकरी महिला. बरं, यांच्याशी तुम्हाला जर का संपर्क करायचा असतं कसं काय उपाय आपण योजना करता की बैठका घेता काय कसं काय? या महिलांच्या आपण बैठका घेतो प्रत्येक गावामध्ये जाऊन. हां. प्रत्येक गावातील आपल्या 60, 40 ते 30 हो. या प्रमाणामध्ये आपल्या महिला आहेत. हो. या सर्व महिलांचा आपण एक सभासद ग्रुप तयार केला आहे. हां. आणि या ग्रुपवरती आपण शासनाच्या आलेल्या विविध योजना, त्यामध्ये फार्मर आयडी असेल, ॲग्रिस्टाक असेल, हां. महाविस्तार ॲपबद्दल माहिती असेल, पंचायत समितीच्या विविध शेतीविषयकच्या योजना असतील, तालुका कृषीच्या योजना असतील, तसेच महिला व बालविकास कल्याण याच्या जर योजना असतील तर या योजनांची माहिती मी महिलांपर्यंत आपण कंपनीच्या माध्यमातून पुरवतो. आणि त्यानंतर महिलांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, तसेच शेतीवरती लागणारं बी बियाणं, औषधं, खतं याबद्दल वेळोवेळी माहिती दिली जाते याच्या ग्रुपच्या माध्यमातून. तसं प्रत्यक्ष मीटिंग घेतली जाते. तसंच आपल्या शहापूर तालुक्यातील 10 शेतकरी गट आहेत. त्यामध्ये आपण 500 हेक्टरवरती सेंद्रिय शेती करण्यासाठी जे गट तयार केले आहेत. आणि यावर्षी आपल्या या शेतकऱ्यांचं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण आपलं कृषी विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे आपले शेतकरी आपला स्वतःचा सेंद्रिय मालाचा शिक्का किंवा टॅग लावून इथे आपल्या घाऊक बाजारपेठेत तसेच शहरामध्ये आपल्या हक्काने आपला माल चांगल्या किमतीमध्ये विकू शकतात. हे आपण बाजारपेठ आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. आतापर्यंत किती नफा कंपनीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी झाला असं काही? आत्तापर्यंत आपल्याला 2 वर्ष झालेत आपल्या कंपनीला. पहिल्या वर्षामध्ये आपल्या कंपनीचा 12 लाखाचा टर्नओव्हर होता आणि या वर्षी आपल्या कंपनीचा 14 लाखापर्यंतचा टर्नओव्हर आहे. आत्ताचं ऑडिट अजून 3ऱ्या वर्षाचं व्हायचं बाकी आहे, पण 2 वर्षामध्ये सुरुवातीच्या काळात कंपनीचे आणि सभासदांनी मिळूनच केलेल्या परिश्रमाने इतका टर्नओव्हर झालाय. यातून आपल्याला हेच कळतं की संघटित होऊन जर शेतकरी एकत्रित आला तर तो नक्कीच शेतीच्या अनेक प्रश्नांवरती मात करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकतो. या पुरस्काराचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? या पुरस्काराचं श्रेय मी कृषी विभागाला देईल, कारण कृषी विभागाचे जे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत जितेश खांडगे सर, यांच्या संकल्पनेतून म्हणजे यांनी मार्गदर्शन केलं, त्यातूनच मी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक माननीय पाचे साहेब, तालुका कृषी अधिकारी माननीय श्री कुमार जाधव सर यांनी वेळोवेळी आपण कंपनी सक्षमीकरण आणि महिला पुढे जाऊन चांगलं काम कसं करतील यासाठी सहकार्य केलं. मी केलेल्या कामाची दखल घेतली. त्यामुळे मी या पुरस्काराचं श्रेय पूर्णपणे कृषी विभागाला तसेच माझ्या सगळ्या कंपनीच्या शेतकरी महिलांना देते. बरं, तुम्ही पूर्ण घराची जबाबदारी सांभाळून हे कसं काय शक्य होतं तुम्हाला? आवड असेल तर सवड मिळते असं आपण म्हणतो. ती उक्ती माझ्याकडे चालू होते, म्हणजे लागू होते मला. कारण मला शेती आणि महिलांनी आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ही सुरुवातीपासूनची तळमळ होती. तसंच 8 वर्ष केलेल्या कामाच्या अनुभवातून आपण नेमका आपला व्यवसाय कसा करू शकतो किंवा महिला घर सांभाळून पुढे कशी जाऊ शकते त्यासाठीच्या कामासाठी मला आवड असल्यामुळे मी घरातलं सांभाळून बाहेरचं आपल्या कंपनीचं काम देखील चांगल्या पद्धतीने करते. बरं, आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही शेतीविषयी काय संदेश द्या? आताच्या तरुण पिढीला मी शेतीविषयक असा संदेश देऊ इच्छिते की आपली नोकरी आहे, शिक्षण आहे, पण शेती ही पण खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपले वडील जे शेती करतात ते त्यांच्या वडिलांनी केलेली आहे, म्हणजे आपण परंपरागत शेती करतो, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतीकडे आपला शेतकरी जात नाहीये. तर तरुण पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान मोबाईल AI च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आहे. तर याचा वापर जर या तरुण पिढीने शेती आणि शेतीवर आधारित व्यवसायांवरती जर केला तर नक्कीच माझ्या या शेतकरी तरुण पिढीला बाहेर कुठे नोकरीसाठी न जाता तो स्वतःचा हक्काचा व्यवसाय करू शकतो असा मी त्यांना संदेश देतो. धन्यवाद.